पोलीस भरती 2025 साठीचं जे मैदानी चाचणी आहे, शारीरिक चाचणी, या शारीरिक चाचणीचं वेळापत्रक जाहीर झालेलं आहे. महाराष्ट्र राज्य पोलीस भरती 2024-25 साठी मैदानी चाचणी या सुरू होत आहेत सगळ्या जिल्ह्याअंतर्गत, घटकाअंतर्गत, आणि त्याचं वेळापत्रक प्रत्येक जिल्ह्याअंतर्गत तुम्ही चेक करू शकता. याबाबत आपण सगळ्या ज्या अपडेट आहेत, PDF आहेत, या टेलिग्राम चॅनलवर शेअर केलेले आहेत. तुम्ही डिटेलमध्ये चेक करू शकता. चंद्रपूर असेल, मीरा भाईंदर असेल, नवी मुंबई असेल, मुंबई असेल, त्याचबरोबर इतर सगळ्या घटकांसाठीच्या मैदानी चाचण्या 11 तारखेपासून सुरू होत आहेत. सगळ्या जिल्ह्यांतर्गत वेळापत्रक हे चेक केली जाऊ शकतात. त्याचबरोबर अधिकृत जी वेबसाईट आहे, या वेबसाईटवर शारीरिक चाचणीचं हॉल तिकीट, प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठीची हे लिंक उपलब्ध आहे. या ठिकाणी क्लिक केल्यानंतरनं तुमचा जो काही अर्ज क्रमांक आहे, हा अर्ज क्रमांक इथे या पद्धतीने पेस्ट करायचा आहे आणि जन्मतारीख तुम्हाला टाकायची आहे. उदाहरणार्थ दिलेली आहे, कशा पद्धतीने इथे टाकायचं आहे. पहिल्यांदा तुमचा अर्ज क्रमांक, त्याच्यानंतर जी काही तुमची जन्मतारीख आहे 17/5/1992 असेल तर 17/5/1992 पुढे येईल आणि पुढे जा. सिलेक्ट केल्यानंतर तुमचं हॉल तिकीट जे आहे, प्रवेशपत्र, हे डाउनलोड केलं जाऊ शकतं. अशा पद्धतीने तुमचं हॉल तिकीट, प्रवेशपत्र हे या ठिकाणी उपलब्ध होईल तुम्हाला डाउनलोड करण्यासाठी. तर या पद्धतीने पाहू शकता, हे जे वेळापत्रक आहे प्रत्येक जिल्ह्याअंतर्गत, प्रत्येक घटकाअंतर्गत हे उपलब्ध झालेलं आहे. पोलीस अधीक्षक कार्यालय असेल, चंद्रपूर असेल किंवा इतर जिल्हे असतील, या सगळ्या जिल्ह्यांतर्गत वेळापत्रक हे अशा पद्धतीने उपलब्ध झालेत. चंद्रपूर जिल्हा पोलीस शिपाई भरतीसाठीचं वेळापत्रक दिसतंय तुम्हाला तुमच्या समोर. यामध्ये 20,625 उमेदवारांनी, टोटल जे उमेदवार आहेत, किती उमेदवारांनी अर्ज केलेत याची माहिती आहे. पुरुष उमेदवार 14,607, महिला उमेदवार 6,076. तर एकूण झाले यामध्ये 20,685 उमेदवारांनी अर्ज केलेत. तर या ठिकाणी त्यांची मैदानी चाचणी 11 फेब्रुवारी 2026 ते 28 फेब्रुवारी 2026 या कालावधीमध्ये पोलीस मुख्यालय, पोलीस स्टेशन, रामनगर समोर, तुकम, चंद्रपूर या ठिकाणी होणार आहे. तर प्रत्येक जिल्ह्याअंतर्गत, प्रत्येक घटकाअंतर्गत एकूण किती उमेदवारांनी अर्ज केलेत त्याची आकडेवारी ही जाहीर झालेली आहे आणि त्या पद्धतीने वेळापत्रक सुद्धा जाहीर झालंय. त्याचबरोबर दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे यामध्ये मैदानी चाचणीसाठीची एकूण, यामध्ये संपूर्ण जे ठिकाण आहे परीक्षेचं, हे सुद्धा दर्शवण्यात आलं आहे. तुमच्या हॉल तिकीटवर तुमच्या परीक्षेचा वेळ, मैदानी चाचणीसाठीचा वेळ, त्याचबरोबर ठिकाण इत्यादी बाबतची सगळी माहिती ही उपलब्ध असणार आहे. ती सुद्धा तुम्ही चेक करू शकता. तर अशा पद्धतीने संपूर्ण तुमचं जे घटक आहे, ज्या घटकाअंतर्गत अर्ज केलेला आहे, तुमचं हॉल तिकीट हे डाउनलोड केलं जाऊ शकतं. पोलीस भरतीबाबतच्या पुढच्या सगळ्या अशाच महत्त्वाच्या अपडेट येण्यासाठी नोकर भारतीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.